नमस्कार. मी आशा धायगुडे शेंडगे. एक महत्वाचा विषय घेऊन तुमच्या समोर आले, तो म्हणजे नदी सुधार प्रकल्प. तुमच्या माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. जे जी लोक नदीच्या काठी राहतात, ती पवना नदी असेल, इंद्रायणी नदी असेल किंवा मुळा नदी असेल, त्यांना त्या नदीचा फायदाही आणि तोटाही दोन्ही गोष्टी माहिती आहेत. सध्या फायदा म्हणताच येणार नाही, परंतु एक महत्वाची गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे 2022 मध्ये पिंपरी चिंचवड मधून वाहणाऱ्या 3 नद्यांचा सुधार प्रकल्पाचा खर्च होता 3,500 कोटी आणि आज तोच खर्च 2025 मध्ये होतोय 5,500 कोटी. जवळपास 2,000 कोटी रुपये वाढले 3 वर्षात. तुम्हाला लक्षात येतंय? 2,000 कोटी रुपये वाढले अवघ्या 3 वर्षात. कसे मला माहित नाही, परंतु या ठिकाणी मी नदी सुधार प्रकल्पाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं की आम्ही नदी सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत त्याच्या सगळ्या दोन्ही कडा ज्या आहेत नद्यांच्या त्या सुशोभित करणारे, त्यातलं पाणी जे आहे त्या पाण्यावरती प्रक्रिया करणार आहे. आम्ही त्याच्यामध्ये वाहणाऱ्या ड्रेनेजच्या लाईनवर अभ्यास करणार आहोत. याव करणारे, त्याव करणारे, त्याव करणारे, राहू द्या सगळं ते त्यांच्यापाशी. खूप हुशार अधिकारी आणि तिथले कारभारी आहेत. परंतु मला साधा प्रश्न विचारायचा नदीकाठच्या लोकांना किंवा शहरातील राहणाऱ्या रहिवाशांना. आज नदीकाठी जर आपण एखाद्या वॉकिंग ट्रॅकने चालायचं म्हटलं तर नाकाला रुमाल लावल्याशिवाय आपल्याला चालता येत नाही. वस्तुस्थिती आहे ना. एवढंच नव्हे तर दशक्रियेला एखाद्या घाटावरती आपण असो तर आपल्याला त्या ठिकाणी बसल्यानंतर मळमळ होते, इतकं अस्वच्छ पाणी. म्हणजे थोडक्यात माझ्या शहराची जी जलवाहिनी आहे त्या पाणी जे वाहतं त्या वाहत्या पाण्यामध्ये काळवंडलंय. पाणी स्वच्छ दिसणं लांब राहिलं, हिरवं दिसणंही लांब राहिलं. आज ते पाणी काळवंडलंय. एवढा मोठा गोष्ट घडत असताना हे म्हणतात की आम्ही नदी सुधार प्रकल्प राबवू. नदी सुधार प्रकल्प तुम्ही राबवा, आज तुम्हाला कधीच नाकारलं नाही. शहराचं हित ज्याच्यात असेल ते खर्च तुम्हाला मला करावे लागतील. परंतु बेसिक गोष्ट मला वाटतंय अगदी सामान्य नागरिकांनी डोळसपणे जरी बघितलं तर तुमच्या माझ्या गावातल्या ज्या ड्रेनेजच्या लाईन्स आहेत त्या सरळ सरळ नदीला जोडलेल्या आहेत. अनेकदा त्याचे पुरावे मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना असेल तत्कालीन अधिकाऱ्यांना दिले असतील, परंतु त्याच्यावर काहीच काम केलं जात नाही. परंतु आम्हाला नदी सुधार प्रकल्प राबवायचा आहे. कोणासाठी? एवढ्यानेच भागत नाही तर ह्या जलपर्णी जी वाढते शहरामध्ये त्याच्यावर सुद्धा मी अनेकदा चक्कर मारली, अनेकदा त्या नदीतून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु जलपर्णी काढण्यासाठी देखील मला 5-5 तास मी नदीच्या कडेला उभी राहून तिथले जलपर्णीचे फोटो काढून आयुक्तांना दिलेले आहेत. त्यामुळे नदी जर मी आज सुधारली नाही, नदी जर चांगली केली नाही तर निश्चितपणे माझी पुढची पिढी मला माफ करणार नाही. ही वस्तुस्थिती असल्यामुळे अनेकदा प्रयत्न केला. मला सांगा, साध्या बेसिक गोष्टी जर आम्ही आपल्या महानगरपालिकेने केल्या असत्या तर आज नदीची जी अवस्था आहे ती झाली असती का? त्याच्यातला पहिला भाग होता की ज्या ड्रेनेजच्या लाईन्स आहेत त्या ज्या वाहतात, ज्या आपण डायरेक्ट नदीला जोडत त्या एसटीला जोडायला पाहिजे होत्या. दुसरं होतं नदीकाठचा भराव जो आहे तो भराव टाकण्यावरती आम्ही अंकुश लावला असता तर झालं नसतं का? आमच्या शहरातनं ज्या एसटीपी चालू आहेत त्याच्यावर तर आम्ही अंकुश ठेवला असता, त्याच्यात ते कार्यान्वित आहेत की नाही पाहणी केली तरी माझी नदी काळवंडली नसती. हे 3,500 कोटी काय, 5,000-5,500 कोटी काय, काय गप्पा मारताय मला माहित नाही. परंतु ह्यातून एकच सांगेल माझ्या शहरवासियांना, माझ्या नागरिकांना, येणारी 15 तारीख तुमच्या माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. ज्या कारभाऱ्यांनी 9 वर्ष भ्रष्टाचार केला त्यांना आळा घालण्याची संधी आहे. त्यांना मोकाट सोडू नका. तुम्हाला मला त्यांना व्यसन घालणं शक्य नसलं तर येणारी 15 तारीख मतदानाच्या रूपातून तुम्हाला मला त्यांना दाखवता येणार आहे की आता थांबा, मला माझं शहर विकसित करायचंय, माझं शहर अद्ययावत करायचंय, माझं शहर प्रगत करायचंय, माझं शहर विकसित करायचंय.